शेती पडत साहेब पडीक मजूर सुद्धा मिळायचा नाही, घरची माणसं तर यायचीच नाही. साहेब एक ठिकाणी 4-5 ठिकाणी लावावं लागेल, कारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे फक्त कसं हित घटना घडली म्हणून नाही, आता लावलाय ना तिथे बी आहे आणि गावाच्या वरती पण आहे. लावावं लागेल, 10-5 ठिकाणी लावल्याशिवाय जोडणार करून घेतो. नाही झालं तर आम्ही काय करायचं, नाही झालं तर आम्ही काय करायचं जबाबदारी घ्या साहेब. नाही झालं तर हा माझा प्रश्न आहे ना. एक मिनिट ऐक नाही, चालली शूट चालली. तुम्ही मला माहिती ही घटना काय पहिलेच नाही, अजून बी घटना घडू शकते काही बी. त्यामुळे तुमच्यावर विश्वास आम्हाला राहिला पाहिजे म्हणून साठी नाही हे तुम्ही आता बंदोबस्त केल्याशिवाय मी तर गावातले किती राहून देणार नाही तुम्हाला सांगतो. काय राहते आता स्वतः उसात गोरात आता हे आपण इकडे आले ड्रोनवाला. आता आम्हाला फक्त त्या ड्रोननी पाथ आहे ना वरून, जर रात्रीचा ड्रोन फिरवला पाहिजे. आपलं कुठेतरी अंदाज पंच लावून उपयोग नाही काय ते पिंजरा. तुम्हाला काय म्हणलं रात्रीचा ड्रोन फिरवलं, काहीतरी आयडिया केली पाहिजे ना. अशी माणसं मेलो काय उपयोगी. आम्ही लोकांकरता करायचे ना, आमच्याच घरात आज झाले सरपंच. हॅलो फक्त पूर्णपणे प्रोसेस झाली पाहिजे, नाही तर उगा आता हिथून गेल्या हातवर करायची कामं करू नका. ॲम्ब्युलन्स कशी आहे ना प्रत्येक शिवारात पुढे या महिलेवरती बिबट्याने हल्ला केला. गेले 6 महिने या ठिकाणी बिबट्याची पिल्ले आणि बिबट्या वावरत असताना बंडूअप्पा धावडे किंवा त्यांचे सर्व अनिल धावडे उपसरपंच सर्व फॅमिलीने पाहिलेलं आहे. तरी आज अशी घटना घडली आणि लता धावडे यांचं बिबट्याने हल्ला करून त्यांचं त्यामध्ये मरण पावलेले आहेत त्या. आणि कडेठाण गावाच्या सर्व बाजूंनी प्रत्येक रानात जाणाऱ्या माणसाला बिबट्या दिसतो, पिल्ले दिसतात. तर फॉरेस्ट खात्याने त्या सर्व ठिकाणी कमीत कमी 5 ते 10 ठिकाणी तरी पिंजरे लावून त्यांना पकडण्याची व्यवस्था करावी. कारण शासनाच्या कायद्यामध्ये त्याला मारायचा अधिकार शेतकऱ्यांना नाही किंवा त्यांच्याकडे तशा प्रकारची व्यवस्था नसते. आणि मग असा एका माणसाचा जर जीव जायला लागला तर भीती पसरली तर रानात बायको गेली तर नवऱ्याला राखण बसावं लागेल. आणि अशा प्रकारे रात्रीची लाईट असल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होईल, शिवाय जीव जाण्याची भीती. त्यामुळं शेतात मजूर मिळणार नाही. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण ताबडतोब ज्या ठिकाणी पिंजरे लावून त्यांना बिबट्यांना पकडण्याची व्यवस्था करावा अशी एक विनंती करतो आणि माझी संपतो. देवी आहे आणि स्थानिक लोकांनी काही भयभीत होऊ नये. आम्ही लवकरात लवकर सदरचा या बिबट जो काही परिसरामध्ये आहे आम्ही चौकशी तपास सुरू केलेला आहे आणि त्याला आम्ही लवकरच जेरबंद करण्याची आम्ही पुढील नियमानुसार कारवाई सुरू केलेली आहे. तारखेत 2 घटना घडल्या साहेब. तर मागच्या घटनेमध्ये आपण तात्काळ 24 तासात तो बिबट्या जेरबंद केलेला आहे. इथं सुद्धा आपण तात्काळ त्याला जेरबंद करण्यासाठी पुढची पावले नियमाप्रमाणे सेफ्टी बेल्ट काय करणार ते पण सांगा.